खा 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 तर रेस 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 सौमित्र जेनी अजून हवं आहे ना तुम्हाला? अजून हा राधा नाश्ता आहे का जेवण आहे? नाश्ता आहे, जेवण शन्याकडे. मग तेच ना, तिच्याकडे जाऊन जेवायला काहीतरी पोटात जागा तर राहू दे. तिने तुझं हातचं खाऊन खाऊन पोटाचा घेर पण वाढत चाललाय, पण भूक नाही वाढलेली. आणि मॅम आय गेस तुम्ही विसरलात, आनंद सर ब्रेकफास्टला नाही येत. असं कसं विसरेन? पण हा नाश्ता मी ज्युनियर आनंदसाठी बनवलाय. मॅम तुम्ही ज्युनियर आनंदला आत्ताच इतकं खाऊ घालताय, तो बाहेर आल्यावर तर तुम्ही. बाहेर आल्यावर काय? बाबांचा फोन आहे. बाबा. हॅलो बाबा. गुड मॉर्निंग बेटा. गुड मॉर्निंग बाबा. कसे आहात? येताय नाश्त्याला? आय विश मी येऊ शकलो असतो. तुझ्या हातच्या नाश्त्याची मला खूप खूप आठवण येते. आय रिअली मिस इट. मग या ना बाबा, आम्ही पण खूप मिस करतोय तुमची कंपनी. सौमित्र तर सारखा. त्याचं राहू देत. मी ऍक्च्युली वेगळ्या विषयासाठी फोन केला होता. शनाया सबनीस, राधिका मसालेची नवीन सीईओ. तुझा डिसिजन जरा सरप्राइझिंग वाटला, पण स्मार्ट आहे. शेअर मार्केटमध्ये चांगला परफॉर्मन्स आहेच राधिका मसालेचा, पण आता मला वाटतं ओपन मार्केटमध्येही ट्रेंड चांगला होईल. फक्त एका गोष्टीची काळजी घे, तिची इमेज आणि तिची पर्सनॅलिटी दोन्हीचा सुरेख वापर करून घे. हो बाबा, नक्कीच. ऍक्च्युली तुमच्याशी पण बरंच काही डिस्कस करायचंय. भेटा तुम्ही लवकर. नक्की भेटेन, पण त्या अगोदर मला शनायाला भेटायचंय. तिच्याशी खूप काही डिस्कस करायचं मला. मागच्या वेळेला भेटलो तेव्हा फारसं बोलता नाही आलं. द सर्कमस्टान्सेस वर डिफरंट. हो म्हणाला मला सौमित्र, तिने तुम्हाला पहिल्याच भेटीत इम्प्रेस केलं. आहे कमाल आहे मुलगी. तिचे थॉट्स, तिचं लॉजिक काहीतरी वेगळं आहे नक्की तिच्या. मला आवडेल तिला पुन्हा भेटायला. तुम्हाला भेटायचंय ना, मग तुम्ही तिला आजही भेटू शकता. तिने आज लंचला बोलवलंय. आपल्या सगळ्यांनाच इन्व्हाइट केलंय. तुम्ही या ना. आम्ही चाललोय. तुम्ही याल का? येऊ शकतो मी. किती वाजता यायचंय? आम्ही थोडंसं लवकर निघणार आहोत, तिला जरा मदत वगैरे करायला. पण तुम्ही लंच टाइमला येऊ शकता ना. तुमची कामं झाली की या. ऑलराईट. म्हणजे मला आता एक मीटिंग आहे, तेवढी करून देणार का? पण मला फार वेळ थांबता यायचं नाही राधिका. 4 वाजता दुसरी मीटिंग आहे. बाबा टेक युअर टाइम. तुमचं झालं की तुम्ही तिथे या. आम्ही तुमच्यासाठी थांबू. नक्की. बाय द वे राहते कुठेही? गुलमोहर मध्येच. अरे म्हणजे फार लांब नाही. ओके ठेवतो बाई. सौमित्र, बाबा पण येत आहेत शनायाचं अभिनंदन करायला. मला साधारण अंदाज आलाच, पण मस्त आहे. म्हणजे शनाया सुद्धा खूप खुश होईल. मस्त आहे. एन्जॉय करा तुम्ही. तुम्ही म्हणजे? तुम्ही म्हणजे मी नाही येत ना मग राधा. का? राधा असं काय करते? डॅड सध्या माझ्यावर उखडलेला आहे. तो तिथे येणार ते शनायाचं कौतुक करण्यासाठी. मग उगाच मी समोर दिसणार, मग उगाच त्याचा मूड ऑफ होणार. कशाला? नकोच नव्हते. हे बघ सौमित्र, तू तिथे नाही. नको ना राधा, प्लीज आग्रह करू नको. ते डॅड स्वतःहून शनायाला भेटायला तयार झालाय. चांगली गोष्ट आहे ना. हा योग परत कधी जुळून येणार नाही. आणि बाकी राहिली गोष्ट लंचची, ती काय शनायाला मी कधीही सांगू शकतो मला लंच पार्टी दे, एवढं काय. पण सौमित्र हे बघ, तू तिथे नाही आलास तर शनायाला काय वाटेल? मी नाही येणार आणि मी करेन, फोन करेन तिला. डोंट वरी. हे मीडियावाल्यांनाही ना रोज काही ना काही मसाला हवा असतो, आणि तो राधिका मसाल्याने बरोबर पुरवलाय. काय झालं? सकाळी सकाळी न्यूजपेपरवाल्यांवर का चिडतोयस? अगं बघ ना, फ्रंट पेजवर बातमी आहे, राधिका मसालेची नवीन सर्वे सर्वा शनाया सबनीस, आणि तिचा फोटो पण आहे. झालं, आता पुढचे काही आठवडे महिने कदाचित हिचाच उदो उदो करणार पेपरवाले. मग तुला तसं होऊ नाही द्यायचंय का? एक सिंपल सोल्युशन सांगते. जर्नलिझमचा एक बेसिक रूल आहे, कुठल्याही न्यूजचा इम्पॅक्ट फक्त 2 दिवस राहतो, हार्डली 2 days, यु नो. दुसरी मोठी न्यूज आणायची म्हणजे त्या न्यूजचा इम्पॅक्ट कमी होऊन जातो, कम्प्लिटली नील होऊन जातो. सो तुला फक्त एक करायचंय, मोठी न्यूज मार्केटमध्ये आण. दॅट्स इट. काय आता याच्याहून मोठी न्यूज काय असणार आहे अजून? मी सांगते. एसबी ग्रुप ऑफ कंपनीची सीईओ माया आणि गुरुनाथ सुभेदार विवाह बंधनात अडकणार. तू त्या मायामधनं बाहेर पड. फॉर द टाइम बिंग तुमचं जे काही लग्नाचं ठरतंय ना, ते थांबव. टाइम बाय कर यार. काय रे, म्हणजे असं मध्येच कुठे हरवलास? लग्नाचा टॉपिक काढला की तू काय स्वप्न वगैरे बघायला लागतोस का?
गुरु, अजून एक गोष्ट सांगायची होती मला तुला. आय वॉज थिंकिंग की आपण एक फ्लॅट घेऊया. म्हणजे मी तुला आधीही म्हणाले की आपल्या लाईक्स डिसलाईक्स त्या सगळ्या बघून ना मला छान इंटेरियर करायचं, यु नो, मला छान डेकोरेट करायचं आपलं घर. लग्नानंतर आपण एकत्र राहणार ऑब्व्हियसली. म्हणजे ऑफकोर्स तू जेव्हा मी दिलेल्या कंडिशन सगळ्या 6 पॅक्स अँड ऑल सगळं फुलफिल करशील त्यानंतर आपण लग्न करू ना. सो त्यानंतर ऑब्व्हियसली आपण एकत्र राहणार. सो ते घर आहे ना मला असं आपल्या मनासारखं हवं, यु नो. म्हणजे बाल्कनी असेल, फ्लावर बेड असेल, गार्डन असेल. एक मिनिट, मी हा कॉल घेऊन आलो. अरे इथेच बोल ना, बाल्कनी नाहीये आपल्याकडे. आलो लगेच. गुरु, बोल ना माझ्या समोर. असा कोणाचा कॉल आहे की माझ्या समोर नाही घेऊ शकत? अगं नाही, तसं काही नाही. माझा मित्रच आहे. एक वेगळ्या विषयावर आमचं जरा बोलणं चालू. तो फार मोठ्याने बोलतो ना. सो तुझं काय चालू दे, मी आलो जस्ट. या फाईन. हा बोल किड्या. अरे भाई गुरु, गुड न्यूज आहे तुझ्यासाठी, गुड न्यूज. आता काय लग्न बिग्न करतोयस का? गुड न्यूज कसल्या देतोस? अरे यार माझी नाही यार, शनायाची. एक चल फोन ठेव. अरे ऐकून तर घे यार, तुझ्यासाठी सरप्राईज आहे यार. अरे मी शनायाशी बोललो, म्हटलं अरे यार तुम्ही दोघांनी म्हणजे तू आणि गॅरीने एकत्र आले तर काय प्रॉब्लेम आहे का तुला? तर काय म्हणाली माहितीये? नाही अजून काय म्हणणार आहे? नाहीच म्हणाली असणार ना. तेच तर सरप्राईज आहे ना. ती म्हणाली मी विचार करेन. काय? शनाया म्हणाली मी विचार करेन? उडालाच ना. आता ती पुढे काय म्हणाली ते ऐक. ती म्हणाली मला काही हौस नाहीये गॅरी सारखी सतत लग्न करायची. जर गॅरी सगळं विसरून पुन्हा तयार होणार असेल तर मी पण विचार करायला तयार आहे. अरे भाई हाच तुझा मेजर कन्सर्न होता ना. आता निघाले की नाही तोड. हे बघ म्हणजे आता तू पलटी खाऊ नकोस यार. ती म्हणाली आहे ना की ती सगळं विसरून तयार आहे. मग तू पण आता पहिलेसारखा व्हायला तयार हो. अरे पण यार काय मायाचं ना आता मायाला नो दया माया. आता तुझ्या लाईफ मध्ये शनाया आणि शनाया. किड्या अगर बाई ती माया है ना, ती मोह माया है. मोह माया वो बुलाती है मगर जाने का नहीं. तेरी लाइफ इधर है उधर देखने का भी नहीं. अभी ना बैलेंस खत्म हो रहा है, ज्यादा बोलने का नहीं. चल बाय. गुरु हा फ्लॅट बघ ना. अरे काय कमाल व्ह्यू आहे. आणि लुक ॲट द बाल्कनी. वाव, इट्स ब्युटिफुल. यू मस्ट सी दिस गुरु. आपण लग्नानंतर इथेच राहायला जातो आणि दॅट्स फायनल. जेनी, हे बघ तुझ्यासाठी नवीन नवीन पुस्तकं आणलेली आहेत. सगळे स्टोरी बुक्सच आहेत. म्हणजे एक इंग्लिश आहे, एक हिंदी आहे, एक मराठी आहे. तू सांग कुठलं वाचून दाखव. फनी नको, इमोशनल आहे. कशाला इमोशनल? छान फनी वाचून. हा काय गोड दिसते बघ. राधा तुझ्याकडे बघत राहण्यासाठी तरी तुझ्याबरोबर येतोच मी. मग चल ना, तेवढं शनायाला बरं वाटेल. एवढी काळजी का तुला त्या शनायाची? हा, एवढी माझी पण काळजी करत नाही तेवढी हल्ली शनायाची काळजी करायला लागली. सांगितलं ना मी, समजावीन तिला. अरे तसं नाहीये. म्हणजे तिने सांगितलं होतं ना की तू आणि सौमित्र दोघ जण याच म्हणून. आपण नाही गेलो तर तिला बरोबर नाही वाटणार. मी उगीच बोलले हे सगळं बाबांची. मी बाबांना सांगू का की आजचा प्लॅन कॅन्सल झाला म्हणून? म्हणजे तू खोटं बोलणार डॅडशी? जमणार आहे का तुला? काय करू सौमित्र? बाबांचा फोन घे. एवढ्यात सौमित्र कदाचित ते येत नसतील तर मग तू येशील ना बरोबर? तू आधी बघ तर काय बोलतोय डॅड. घे ना फोन तर घे. हॅलो बाबा. अगं राधिका, मगाशी तू म्हणालीस की आपली फॅमिली इन्व्हायटेड आहे. म्हणजे सौमित्र पण असेल नाही का तिकडे? बाबा विचारतात की सौमित्र असणार आहे ना बरोबर? नाहीये सांग. मी नाहीये ते सांग. हॅलो 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 बाबा, मला ऐकू येत नाहीये. हॅलो हॅलो. स्पीकरवर. हॅलो राधिका, मी म्हणत होतो सौमित्रही तिथे असेल तेव्हा मी येत नाही. बाबा असं का? सौमित्रच्या असण्याने काय? कमॉन राधिका, आता तुला वेगळं सांगायला हवं का?
नाही बाबा, पण ते आय थिंक तुम्ही दोघं जा राधिका. तसंही तुमचाच प्लॅन ठरला होता ना. मी नंतर बाबा अहो, पण ते सौमित्र नाही येते. नाही येते. पण तू तर म्हणालीस अख्खी फॅमिली इन्व्हायटेड आहे. हो, पण त्याला एक महत्वाचं काम आहे. रिअली? ठीक आहे मग. मग मी येतो. बाय. काय राधा, आता तू कशाला डिस्टर्ब होतेस एवढी? सौमित्र, तुझं आणि बाबांचं हे अजून किती दिवस चालणार आहे? अगं संपेल ग, एवढं काही नाही. लहानपणापासून डॅड आणि मी असे सतत भांडतो, रुसतो आणि परत एकत्र येतो. हा, पण या वेळेला डॅडने जरा जास्त ताणलंय, पण होईल. आमच्यातलं सगळं सेटल होईल, काही काळजी करू नको. ओके, तू जा जा, चल निघ. शनाया वाट बघत असेल. मी आणि जेनी इथे मस्तपैकी स्टोरीज वाचतो. काय जेनी? स्टोरीजचा कंटाळा आला तर एखादी मूवी वगैरे बघू. तू तुझ्या आवडीच्या ज्या मूवीज आहेत ना त्याची लिस्ट बनवून ठेव आणि मला सांग, मी डाउनलोड करून ठेवतो. ती आहे अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है. अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है नहीं है, यशवंत बनहट्टी को गुस्सा क्यों आता है. शर्मिला, मला खरंच कळत नाहीये तू का त्या केड्याच्या नादी लागतेस आणि का त्याचं तू ऐकतेस आणि गॅरीला माफ करायचा विचार करतेस. मला खरंच आता कुठे तुझी गाडी अशी सुसाट सुटलीये. तू तू का परत रिव्हर्स गिअर टाकतेस. पण नाही टाकलाय मम्मा, मी फक्त विचार करेन एवढंच म्हटलंय. अरे पण त्या गॅरीने तुझा कधी विचार केला नाही. तू त्याचा का विचार करते हेच मला कळत नाहीये. बघ बघ, मी तुला सांगते, तो तुला घरातून बाहेर काढायला निघालाय. पण ठीक आहे ना, तो आपल्याशी वाईट वागला म्हणून आपण त्याची लाईफ टाईम वाईट वागावं असं थोडी आहे. राधिकाने हाच विचार केला असता तर माझ्यामुळे तिला घर सोडावं लागलं. गॅरीने किती त्रास दिलाय तिला, माहितीये ना तुला सगळं. ते सगळं विसरून राधिकाने मला एवढी मोठी अपॉर्च्युनिटी दिली. आता सेम अपॉर्च्युनिटी गॅरीला पण नको मिळाला का. करेक्ट ट्रॅकवर आहेस. करेक्ट ट्रॅकवर आहे. करेक्ट ट्रॅकवर आहे. काय करेक्ट ट्रॅक? रॉंग ट्रॅकवर आहे ती. अरे शनू बेबी, तुला कळत कसं नाही. अरे राधिकाने तुला अपॉर्च्युनिटी दिली आहे, गॅरीला दिली नाही. म्हणजे तिला माहितीये त्याची लायकी काय. राधिकाला कळतं पण ह्या पोरीला कळत नाहीये. तुम्हाला कळत नाहीये, तिला सगळं कळतंय. तुम्ही तिला कन्फ्युज करताय. तिची आई असून तिचं लग्न वाचवायचं सोडून तुम्ही काय लग्न वाचवायचं. अरे मी तिला वाचवतेय. कुठून? गॅरी नावाच्या मोजक्या कव्यापासून. कव्वा नाही, कुवा म्हणतात. तुम्हाला हे माहित नाहीये. अरे तुला चड्डी बनियांशिवाय काय माहितीये. तुम्हाला काय माहितीये? तुला काय माहितीये. तुम्हाला काय माहित नाही. तुला काहीच माहित नाही. बोल वो क्या. लटोरी, अपनी राधिका है ना, वो निकल रही है 5-10 मिनिट में. क्या बात आहे. एक पण राधिका निघते म्हणजे काय. म्हणजे मी नाही येते ग. का असं काय करतोस रे. माझ्या मम्माच्या हाताला तुझ्या हाता एवढी चव नसेल पण चांगलं करते ती. नाही तसं नाही ग. बरं नाटक करू नकोस. माहिती राधिका सोबत तू पण येतोय. आता मला काम आहेत, फोन ठेव. त्या राधिका मसाल्याच्या चेअरवर सीईओ म्हणून बसलीस तर काय तुला लई कामं वगैरे आली काय का. कसली काम आहेत तुला. हो क्या, फोन ठेव, निघ नाही यार लवकर आणि इथे ये पटकन. जो काही टाइमपास करायचा नाही इथे येऊन कर. ऐक ना शनाया, अगं मी टाइमपास नाही करत आहे पण खरंच मला नाही जमणार यायला. अगं ते तुझंच काम करायला चाललोय. ते रेडिओवाल्यांचा मला फोन आला होता की अर्जंटली मीटिंग करायची तुझ्या बरोबर. तर तुझ्या घरी असा जेवणाचा कार्यक्रम होता. मग मी त्यांना सांगितलं नाही आज तुला वेळ नाहीये. मग ते म्हणाले की तुम्ही या, मग आपण थोडंसं पुढे नेऊ सगळं. पण तू काय करणार तिकडे जाऊन. ते आता मला कसं कळणार तिथे गेल्याशिवाय. पण काहीतरी असतील ना, फॉर्मॅलिटीज असतील किंवा त्यांना काहीतरी विचारायचं असेल म्हणून त्यांनी बोलवलं असेल मला. ते सगळं सोड. आणि आज कोण येणार आहे माहितीये का राधिका बरोबर तुला भेटायला. कोण येतंय मला भेटायला. माय डॅड यशवंत बनहट्टी येत आहेत तुला भेटायला खास. डॅडी ते कसं काय येतात तिथे. तेरे पर्सनॅलिटी का कमाल आहे. त्या दिवशी तू आलीस, मोठमोठे बच्चन दिलेस, त्यांना इम्प्रेस झालेत तुझ्यावर. बरं त्यात राधिकाला काय म्हणाले माहितीये का. राधिका मसाल्याची सर्वा शनाया सबनीस. ही न्यूज ऐकून ते अजून चमकलेत आणि म्हणाले बिझनेस करायचा असेल तर अशाच बोल्ड आणि डायनामिक पर्सनॅलिटीची गरज असते. बापरे केवढं कौतुक तुझं ना. दॅट्स ट्रू. खरंच. मग आणि त्यासाठी तुझं खास अभिनंदन करायला तुला भेटायला येतात ते. थँक्यू सो मच रे. इट्स अन ऑनर फॉर मी. इंडीड. बरं चल, मी ठेवतो फोन. तू एन्जॉय करा तुम्ही. ओके बाय बाय बाय. एक मिनिट. काय ग. मला आत्ता कळलं तू खोटं बोलतोयस ना माझ्याशी. तुझे डॅड येत आहेत म्हणून तू येत नाहीस, हो ना. ऐक ना शनाया, हे बघ ऐकलं ना, तो कॉल येतोय बघ. रेडिओवाल्यांचाच कॉल आहे. मला आवरायला लागेल पटापट. चल बाय, फोन ठेवतो. बाय. मला नाही मला काही ऐकायचं नाहीये. हे बघ झालं गेलं सगळं गंगेला मिळालं. फक्त तू याला गॅरीला मध्ये घुसवू नकोस. मी तुला आधीच सांगते गॅरीला घुसवायचं नाही. म्हणजे येण्यासोबत टाइमपास करू नको. आता राधिका निघते 5 मिनिटात आणि तिच्यासोबत कोण येते माहितीये. बघा
नाही मोठा बोका मोठा? सौमित्राचे डॅड येत आहेत SB कंपनीचे ओनर यशवंत सर. ओ माय गॉड, अगं अगं ते येतात, तुम्हाला आधी नाही का सांगायचं? मी काही तयारी पण केली नाही. आणि oh my God. मम्मा, मला आत्ताच कळलं ना फोनवर. अगं, कसं आहे, राधिका घरच्यासारखी आहे ग, तिला माझ्या हातचं जेवण चालेल, पण सौमित्रचे डॅड म्हणजे यशवंत सर येणार, त्यांना माझं जेवण आवडेल की नाही? ओ माय गॉड. सिरियसली ते काय खातात काय माहिती. मी काही हेल्प करू का? तुम्ही जे काही जेवण आहे ते माझ्याकडे द्या, मी त्यांना वाटते तर गाठतो, जेवायला देतो, त्यांना आवडलं तर ठीक, नाही तर रिटर्न. अरे तो मोठा बोका आहे. मला रिटर्न द्यायची वेळ आली आहे. मी सांगितलं त्याचा नीट विचार करा. हा चला. किड्या, लातो के भूत बातों से नहीं मानते. मामा असं करायचं नाही, स्वतःला भूत नाही म्हणायचं. चल बेबी, ते येणार आहेत ना, तू इथला आवरायला घे, मी किचन आवरते. हा किचन 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 किचन. आवडतेच मम्मा. आता कामाची सवय करावीच लागणार आहे, कारण एकाच वेळी 3 रोल करायचे. राधिका मसालेची ओनर शनाया सबनीस, RJ बिंदू राणी आणि गुरुनाथची बायको, खोटी खोटी बायको. हाय राधिका. हॅलो बाबा, तुम्ही एकदम वेळेत आला. आय एम सो सॉरी, वेळेच्या बाबतीत मी जरा पक्का आहे. बाबा मीच जरा लवकर आले असं वाटतंय. कोणालाही भेटायचं असलं, कुठली अपॉइंटमेंट असली की तू किती अस्वस्थ असतेस हे आता मला कळून चुकलंय चांगलंच. चला निघूया. हो बाबा, पण त्याआधी थँक्स. यू मोस्ट वेलकम. पण कशासाठी थँक्स? तुम्ही असं शनायाला भेटायला तयार झालात ना म्हणून. मी शनायाला भेटायला तयार झालो यामागे शनाया नाही, तू कारणीभूत आहेस. कसं काय? राधिका, तू प्रॅक्टिकल निर्णय घेऊ शकत नाहीस असा कायम तुझ्या बाबतीत माझा आक्षेप होता. आज मात्र तू हा आक्षेप पूर्ण खोडून काढलास. ही ती शनाया आहे जिच्यामुळे तुझं आधीचं मॅरिड लाईफ खराब झालं. किंबहुना माणूस म्हणून ही व्यक्ती तुला अजिबात मान्यच नव्हती. इनफॅक्ट लाईफ बद्दल या मुलीला काहीच सिरियसनेस नाही असं तुझं ठाम मत होतं. आणि त्याच मुलीला आज तू तुझ्या जागी तुझ्या कंपनीचं सर्वेसर्वा नेमलंस. यामागे नक्कीच काहीतरी भन्नाट थॉट आहे आणि तो थॉट मला जाणून घ्यायचा आहे. आणखीन एक गोष्ट, एकदाच मी भेटलोय शनायाला याच्या पूर्वी. त्यावेळेला तीच एकटी बोलत होती आणि मी अवाकून फक्त ऐकत होतो. आज मलाही तिच्याशी गप्पा मारायच्या आहेत. ज्या मुलीवर माझ्या सुनेनं एवढा विश्वास टाकलाय ती नक्की काय आहे हे मला जाणून घ्यायचंय. निघूया. हो बाबा, पण तुम्ही आज शन्याची परीक्षा वगैरे नका घेऊ. हा काय, तिने जेवायला बोलवलंय. तिला आता ह्या क्षणी बिझनेसच्या कोणत्याही गोष्टींमध्ये इंटरेस्ट नाहीये, पण तो इंटरेस्ट निर्माण व्हावा यासाठी मी प्रयत्न करणार आहे. डोंट वरी, काही परीक्षा वगैरे अजिबात घेणार नाही, साध्या गप्पा मारीन तिच्याशी. निघूया, मला 1 तास वेळ आहे. हो चला, ती वाट बघत असेल. मी काय सांगितलं ते कळलंय ना तुला नीट? अरे ओ रे बाबा, मी खरं सांगतो, मित्र म्हणून माझ्या भविष्याची जेवढी मला काळजी नाहीये ना तेवढी तुझ्या आयुष्याची आहे रे. हो किड्या, मला तू काय म्हणतोस ते कळतंय, पण इथे सिच्युएशन अशी आहे की त्या सिच्युएशनचं मला सांगू नको रे. हे बघ काय आहे ना, तुला आता शनाया बरोबरच राहावं लागेल, त्यातच तुझी भलाई आहे. आणि मी हेच सांगतोय, त्यासाठी मला जे काय करायचं ते मी केलंय. आता तू माती खाऊ नकोस म्हणजे झालं. हो 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 हो, तू काय म्हणतोस कळतंय मला. हा कळते तर कळते, झालं मग. अरे हो, अरे ज्याच्यासाठी फोन केला ते राहिलं, एक इन्फॉर्मेशन द्यायची होती तुला. काय? अरे ते राधिकाचे सासरे. हा, त्यांचं काय? सौमित्रचे बाबा. अरे हो कळलं, त्यांचं काय? अरे ज्यांना तू बॉस म्हणतो. किड्या, मला कळलं, यशवंत सरांबद्दल बोलायचंय तुला. काय त्यांचं काय? हा नाही, काही नाही, ते राधिका बरोबर शनायाच्या घरी आले. हा आता काय काय? अरे म्हणजे ती मम्मा आहे ना, तिने घरी पार्टी ठेवली आणि त्या पार्टीसाठी जेवायला राधिकाला बोलवलं. तिच्या बरोबर हे पण आले. अरे पण हे कसं शक्य आहे? कसं शक्य आहे? जगात अशक्य असं काहीच नसतं गुरु, तुझ्याकडे बघून दिसतच आहे. मी सगळं केलेलं आहे, आता तुला करायचंय. तुमचं तुम्ही बघा. गुड बाय.